आता राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी, कारण आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड होणार का याची चर्चा सुरू झाली आहे। आदित्य ठाकरे यांच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यासाठी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आदित्य ठाकरेंकडे गटनेतेपद आहे, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद सहज मिळू शकतं असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मात्र आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे हे भास्कर जाधव यांना बाजूला सारून मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकीकडे ही बातमी समोर येत असतानाच दुसरीकडे बातमी पेरलेली आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आदित्य ठाकरे म्हणाले। विरोधी पक्षनेते पदावर आदित्य ठाकरेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। उगाच आमच्यात लावालावी करू नये असं दुसरीकडे अरविंद सावंत हे म्हणालेले आहेत। विरोधी पक्षनेते पदावर ठाकरे गटानं हे स्पष्टीकरण दिलंय। काही नाही ही बातमी पेरलेली आहे ते सोडून द्या, अफवांवर विश्वास ठेवू नका। काही नाही ही बातमी पेरलेली आहे ते सोडून द्या, अफवांवर विश्वास ठेवू नका। नाही, असं कोणी म्हणाल असं मला वाटत नाही। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीरपणे त्यांचं नाव दिलेलं आहे। त्या उगीच आमच्यामध्ये लावालावी करण्याचं काम करू नका।